माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिगोवरून भाजपवर निशाणा साधला। इंडिगोने भाजप सरकारला 58 कोटी रुपयांची देणगी दिली। देणगी देऊन सर्वसामान्य भारतीय जनतेला वेठीस धरलं। कंपनीने घोटाळा करून 5000 ची तिकीटं 50,000 रुपयाला विकली आहेत। काय चाललंय, कुठे काय चाललंय? काल इंडिगो एअरलाइन मध्ये घोटाळा झाला, कशामुळे झाला? त्याला राहुल गांधी क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात। त्याचं ज्वलंत उदाहरण कसं समोर आलं? 58 कोटीची राजकीय देणगी देऊन सरकारला कसं आपल्या मुठीत ठेवलं गेलं। 65% मार्केट शेअर असणारी कंपनीने भारतातल्या सगळ्या जनतेला त्राही करून सोडलं, फक्त आपला नफा जास्त व्हावा म्हणून। आणि सरकार निद्रिस्त अवस्थेमध्ये झोपलेलं, त्या काही घेणं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।